अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। आघाडीत आढळगाव गट हा काँग्रेसच्या वाट्याला गेलाय। आढळगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। या गणातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। गेल्या आठवड्याभरात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत हालचाली गतिमान झाल्यात, पण इच्छुक उमेदवारांना नेते मंडळींनी काहीच सांगितलं नसल्यानं इच्छुकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी नेते मंडळींनी गट आणि गणाच्या उमेदवाऱ्या निश्चित केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी झाली आहे। उमेदवारी देताना गणातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच द्यावी। या गणातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच उमेदवारीचा निर्णय घेण्यात यावा। तसेच कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यास आम्हा कार्यकर्त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली। त्याला उपस्थित सर्वांनीच मान्यता दिली आहे। या बैठकीला एकनाथ बारगुजे, रवी बायकर, भास्करराव वागसकर, नानासाहेब काळे, भागचंद झराड, अभिजित राजपूत, शरद जमदाडे, शिवप्रसाद उबाळे, बाळासाहेब जठार, सत्यवान शिंदे, किसन रासकर, नाना चव्हाण, विलास वागसकर, शरद चाकणे, समीर पवार आदी उपस्थित होते। उद्याच्या आढळगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी मी सज्ज झालेलो आहे आणि मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीला एवढंच सांगायचं आहे नेत्यांना की आत्तापर्यंत ज्यावेळी आंदोलन करण्याची वेळ आली, लोकांच्या प्रश्नासाठी लढण्याची वेळ आली, त्यावेळी काही कोणी उपस्थित राहिलं नाही। त्यावेळी मी आणि माझे सहकारी आम्ही आढळगाव गणात पाण्यासाठी आंदोलन केलं आणि ही निवडणूक लढण्यासाठी मला गावोगावातील तरुणांनी आणि जनतेने मला प्रेरित केलं आहे आणि त्याच्यामुळे ही उमेदवारी लढून मी अंगाव गुलाल घेऊनच फार आदरणीय बाप्पू आणि तात्यांच्या चरणी जाणार आहे। प्रतिनिधी संतोष बनकर, NTV न्यूज, श्रीगोंदा।